वर्कलोड जे आहे ते BMCला भरपूर आहे आणि आत्ताच्या घडीला रिसेंटली की वॅकन्सीज आर ऑलमोस्ट 30 to 40%. तिथं इंजिनियर म्हणून जॉब करणं, त्याची इंटरव्ह्यू घेणं, त्याची सिस्टम तयार करणं हे ॲडमिनिस्ट्रेशन JD काम आहे, JD डिपार्टमेंटचं काम आहे, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन. तर त्यांच्याकडनं काहीसा डिले होतो आणि याच्यामध्ये अनावधानाने का होईना हलगर्जीपणा, कारण एक माणूस किती ठिकाणी पुरवणार ना. आणि गोखले ब्रिज विषयी सांगताना तर लोकांना सगळ्यांना आधी सांगितलं होतं की गोखले ब्रिजची एक मार्गिका सुरू झाल्यानंतर दुसरी मार्गिका चालू होणार आणि नंतर मग जे कनेक्टर आहेत त्याचं काम होणार. बऱ्याचशा लोकांनी आणि कॉमेडियन लोकांनी त्याची फार टर उडवली. हे त्याचं मुख्य कारण असं की लोकांपर्यंत खरी बातमी पोहोचलीच नाही. तर ती जी गोखले ब्रिजची जी खरी बातमी आहे ती तुम्हाला मी आज सांगणार. कारण का येणारा जो काही ट्रॅफिक होता त्याला फक्त एकच सिग्नल तो जम्प करत होता. त्याच्यामुळे खूप काही ट्रॅफिकचा लोंढा होऊन खूप काही त्रास होणार असं काही नव्हतं. ह्या बाबतीत तुम्हाला पहिला प्रश्न मी विचारतो असा, तुमचं गाव कुठलं? मुंबई. मुंबई, करेक्ट. जन्म परळमध्ये झालं. तर असं जे सांगणारे जे लोक आहेत, मला तुम्ही पहिल्यांदाच भेटलेत की माझं गाव मुंबई आहे. नाहीतर कोणाला विचारलं कोणी सांगतं मी UPवरनं आलो आहे, मी बिहारवरनं आलो आहे, मी कोकणातनं आलो आहे, मी औरंगाबादवरनं आलो आहे, मी खानदेशवरनं आलेलो आहे. तर जोपर्यंत आपण समजत नाही की ही मुंबई आपली आहे तोपर्यंत आपण ह्या मुंबईला ह्या सगळ्या समस्यांपासून दूर लोटू शकत नाही. आज एक मुंबईकर म्हणून आपण जर मी फुटपाथवरच्या कुठल्याही भाजी विक्रेत्याकडनं भाजी घेतलीच नाही तो काय करणार? तो आपल्याकडे माननीय पंतप्रधान येतात किंवा राष्ट्रपती येतात किंवा वेगवेगळ्या देशाचे डेलिगंट्स येतात तेव्हा काय 2 दिवस आधी आपल्याला सगळी खबर मिळते. कारण का हा सगळा प्रोटोकॉल इश्यू असतो. मग पोलिसांकडे येतं की आता हे 2 दिवसात येणार आहे. मग पहिलं परिपत्रक निघते की रस्त्यावरचे खड्डे बुजा, त्याच्यातही लेन मार्किंग करा, हे करा. तर देअर शुड बी सम परमनंट सिस्टम की हे जे 3 रस्ते आहेत त्यासाठी एक सेल तयार करून परमनंटली बघितलं तर ॲटलिस्ट यू विल फील समथिंग इज बेटर. आधी आम्ही लोक जेव्हा मी सब इंजिनियर वगैरे होतो, माझं JE वगैरे, आम्ही आरामशीर सकाळी 8ला ऑफिसला पोचायचो, 10:30, 11, 12, 1 वाजेपर्यंत सगळा एरिया पिंजून काढायचो, दुपारी 1:30ला यायचो, जेवण करायचं, 2 वाजेपासून ऑफिसचं काम करायचो. दिस वॉज द सिस्टीम. पण आता सर डिस्क्रिमिनेशन म्हणण्यापेक्षा की तुम्ही जर मुंबई सिटी बघितली तर मुंबई सिटी इज मोस्टली डिझाईन अँड डेव्हलप बाय द ब्रिटिशर्स. म्हणजे आज देखील आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, रेल्वे टर्मिनस आणि महापालिका याच्यासमोरचे रस्ते जर बघितले तर अगदी ब्रॉड आहेत. आज देखील इतकी ट्रॅफिक वाढली, तेव्हा ते बैलगाडी चालवायचे, आपण त्याचे फोटोग्राफ्स पाहतो. तर बैलगाडीसाठी देखील त्यांनी एवढी मोठी प्रोव्हिजन करून ठेवली. आज त्याच्या 100 पटीने ट्रॅफिक वाढलेली आहे, परंतु ते केटर करतं. आणि त्याच्या उलट जेव्हा सबब सगळे डिझाईन झालेत आणि एक्सटेंडेड सबब डिझाईन झालेत तर जे काही लेआउट्स, आता उदाहरणच द्यायचं झालं तर लोखंडाचा जो मेन रोड होता तो 30 फुटाचा. किती बिल्डिंग्स आहेत तिकडे. हाऊ यू आर गोइंग टू केटर? वी रिअली रिक्वायर अ मास्टर प्लॅनिंग फॉर एंटायर मुंबई. आणि ह्या करण्यासाठी देर आर सो मेनी स्टेक होल्डर्स की ज्यांची जागा, काही लोकांच्या संपूर्ण बिल्डिंग जाईल, त्या लोकांना डिस्प्लेस कुठे करणार, कसं करणार, हे सगळे देर आर सो मेनी इश्यूज. नमस्कार मित्रों, बोलते महाराष्ट्र में फिर आपका स्वागत है. मिशन मुंबई, इसके बारे में हम बात करते हैं हर सप्ताह. इस सप्ताह एक मेहमान मेरे साथ हैं जिन्होंने 35 साल मुंबई म्यूनिसिपल कॉरपोरेशन में एक बड़े अधिकारी के रूप में काम किया है और हम उनसे जानना चाहेंगे म्यूनिसिपल कॉरपोरेशन के अंदर के काम कैसे होते हैं. क्योंकि हम तो सुनते हैं, हम नाराज़ होते हैं, हम बोलते हैं कुछ हो नहीं रहा, कौन कर रहा है, कौन है वो आदमी, जो फेसलेस लोग जिनको हम केवल अधिकारी के नाम पे जानते हैं, कौन है वो. तो उनसे चर्चा करेंगे. आज के मेरे मेहमान हैं उल्हास विठ्ठलराव महाले. उल्हास जी विलेपार्ले में रहते हैं और सिविल इंजीनियर हैं पुणे से. और इनकी विशेषता है कि बहुत लंबे समय तक BMC में काम कर चुके हैं. और उससे अधिक इंटरेस्टिंग बात है कि ये राइटर हैं, पोएट हैं और म्यूज़िकल इवेंट्स के डायरेक्टर भी हैं. तो एक इस प्रकार के बड़े ड्राई जॉब करते हुए भी आदमी इस तरह के आर्ट फॉर्म में इंटरेस्ट ले सकता है, इसका उदाहरण है ये. और डेप्यूटी म्यूनिसिपल कमिश्नर इस नाते इंफ्रास्ट्रक्चर के ऊपर इनका बहुत बड़ा रोल रहा. और इंफ्रास्ट्रक्चर के सारा इस समय रोना धोना भी इंफ्रास्ट्रक्चर का है. तो मैं स्वागत करता हूं उल्हास राव का. नमस्कार उल्हास राव. नमस्कार. और विशेषता है कि उल्हास राव 2-3 महीने पहले ही कॉरपोरेशन से रिलीज़ हुए हैं
और रिटायर हुए हैं, तो अब ये खुल के बात कर सकते हैं। शायद पहले जाते तो कहते हैं नियमानुसार मैं नहीं बोल सकता हूँ, तब आप आज़ाद हैं। इस आज़ादी की बहुत बहुत बधाई आपको। वैसा तो अपना देश ही आज़ाद है, सबको आज़ादी बोलने की, ऐसी कोई बात नहीं है। हम कोशिश करेंगे कि हम मराठी में बात करें। मेरी मराठी कुछ गलत हो सकती है तो मुझे माफ़ करें, और ख़ासकर कई तरह की सेनाएं, उनसे मैं कहूँगा कि कम से कम मराठी बोलने की कोशिश तो कर रहा हूँ, और कोशिश करूँगा ठीक बोलूँ मैं, बाकी संभाल लेंगे उल्हासराव। उल्हासराव, माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही BMCमध्ये जॉब शोधून गेलात की BMCमध्ये गेलं पाहिजे, की BMCचा जॉब तुमच्याकडे काहीतरी करायचा म्हणून तो जॉब आला? बेसिकली मी पुण्याला फर्दर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी परीक्षेसाठी गेलो होतो. मित्राच्या रूमवरती राहिला होतो आणि तिकडे मी BMCची ॲड माझ्या मित्रांनी वाचली. त्यानेच माझा फॉर्म भरला. त्याला म्हटलं, यार मुंबई महापालिका आपल्याला कुठे फळणार आहे, तिथं आपला काही वशिला नाही, काही नाही, तिथं आपलं कसं टिकणार, निभाव कसं लागणार. तो म्हटलं आपण ॲप्लिकेशन करूया. त्यांनी ॲप्लिकेशन केलं, इंटरव्ह्यूला आलो आणि इंटरव्ह्यूला आल्यानंतर जे प्रश्न ठराविक साच्यातले होते त्या सगळ्यांना बगल देऊन रियालिटीवरती मी तिकडे बोलायला सुरुवात केली. आणि खरोखर एक आश्चर्य आहे की त्यावेळच्या इंटरव्ह्यूमध्ये मी पहिला आलो आणि अशा तऱ्हेने मुंबई महापालिकेत मी सिलेक्ट झालो. म्हणजे वशिल्याशिवाय नोकरी मिळू शकते BMCमध्ये, पहिला एक चांगला धडा. ते अजूनही मिळू शकते वशिल्याशिवाय. म्हणून ते कळलं तुम्हाला बघून. आणि ॲज अ BMC ऑफिसर तुम्हाला काय कार्यपद्धती आहे तिथे, वर्कलोड कसा असतो, वर्क फ्लो कसा असतो, काय प्रोसेस असतात, याच्याबद्दल काही थोड्यात तुम्ही सांगू शकता? जरूर सांगू शकतो. कारण आम्हाला वाटतं की काय BMCमध्ये काहीच होत नाही, काहीतरी सिस्टम असतील त्याच्यात, नाही तर रेडेवर्ष. म्हणजे मी नेहमी सांगत असतो की पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा हा सर्वात उत्तम मुंबईमध्ये आहे. म्हणजे माझा जन्म झाला तेव्हापासून आजपर्यंत कधी पाण्याची कमतरता झाली नाही, कधी वीजची कमतरता झाली नाही. ठीक आहे, एखाद्या वेळी काय त्रास होतो, हे चालतं आहे, म्हणजे काहीतरी व्यवस्थित पण चालतं आहे. तर एक्झॅक्टली व्हॉट इज द प्रोसेस, हाऊ डू यू वर्क इन BMC? काय वर्टिकल काय असतात, काय प्रोसेस असतो? BMCमध्ये मी सब इंजिनियर म्हणून लागलो आणि BMCचे जेवढे हायरार्कीचे व्हर्टिकल्स आहेत आमचे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे, म्हणजे त्याच्यानंतर असिस्टंट इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी चीफ इंजिनियर, चीफ इंजिनियर आणि शेवटी डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर, ह्या सगळ्या पदांवरती मी काम केलेलं आहे. परंतु ह्या सगळ्या पदांवरती काम करताना एक कन्सिस्टन्सी मी जी ठेवली, मी कधीही कुठल्याही डिपार्टमेंटला 1 मिनिटही उशिरा गेलो नाही. आणि त्याच्यामुळे जेव्हा मी ॲथॉरिटी म्हणून काम करायला लागलो, ॲथॉरिटी म्हणून म्हणण्यापेक्षा जेव्हा मी एक्झिक्युटिव्ह झालो, DYC झालो आणि चीफ इंजिनियर झालो, तर तेव्हा खालच्या सगळ्या स्टाफला एक ॲटोमॅटिक वचक बसला की नाही, आपले साहेब जर वेळेवरती येतात तर आपण पण वेळेवरती जायला पाहिजे. आणि काय प्रत्येक ऑफिसमध्ये प्रत्येकाचा आता मोबाईल असल्यामुळे ग्रुप असतो, तर मी सकाळी फक्त गुड मॉर्निंग टाकलं सकाळी 10:30ला की 10ला, तर सगळे लोक सांगायचे मी इथं आहे, मी तिथं आहे. मग आपल्याला लगेच कळतं कोण खोटं बोलतं, कोण खरं बोलतं, कोण खरंच साईटवरती गेलं आहे की नाही. परंतु वर्कलोड जे आहे ते BMCला भरपूर आहे. आणि आत्ताच्या घडीला रिसेंटली की वॅकन्सीज आर ऑलमोस्ट 30 to 40%. तर एवढ्या मोठ्या वॅकन्सी ठेवून चालत नाहीत, कारण एवढा मोठा गाडा ओढायचा आहे. पण का वॅकन्सी का ठेवतात? सॅलरीज कमी पडत आहेत BMCला? सॅलरी आणि पैशांचा काही प्रश्न नाही आहे, रिक्रुटमेंटचा प्रश्न आहे. काय म्हणजे सर्व लोकांना इट इज अ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब. कारण काय, आम्ही इंजिनियर लोक आम्ही आमचं काम करतो, पण तिथं इंजिनियर म्हणून जॉब करणं, त्यांची इंटरव्ह्यू घेणं, त्यांची सिस्टीम तयार करणं, हे ॲडमिनिस्ट्रेशन JD काम आहे, जे डिपार्टमेंटचं काम आहे, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन. तर त्यांच्याकडनं काहीसा डिले होतो. त्याच्यामुळे मग हा जो ताण आहे हा नकळत सगळ्या ठिकाणी असा पसरत जातो. आणि याच्यामध्ये अनावधानाने का होईना हलगर्जीपणा, कारण एक माणूस किती ठिकाणी पुरवणार ना. जो एक्झिक्युटिव्ह तो DYC म्हणून काम करतो, तर त्याला संपूर्ण झोन पण बघायचं, वेस्टर्न सबब पण बघायचं, त्याला स्वतःचं वॉर्ड पण बघायचं, इतर कामंही बघायचे, त्याच्या हाताखालची लोकही सांभाळायचे आहेत, कंप्लेंट सांभाळायचे आहेत, मीटिंग त्याला अटेंड करायच्या आहेत, पॉलिटिकल ज्या मीटिंग्स आहेत त्या बघायच्या आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्याकडे मीटिंग असतात त्या द्यायच्या आहेत, प्रेझेंटेशन्स द्यायचे आहेत. तर एक माणूस कुठे कुठे तोंड देणार. त्याच्यामुळे थोडासा स्टाफ कमी असल्यामुळे, थोडासा नाही म्हणजे तुम्ही सांगता 30%, दॅट इज 1 in 3 इज ॲबसेंट. बरोबर आहे. मला एक एन्क्रोचमेंट ऑफिसर भेटला, त्यांचा आम्ही चाललो होता रवणं धोणं काय आम्ही करत असतो, हे नाही ते नाही. त्याने सांगितलं S वॉर्डमध्ये 64 स्क्वेअर किलोमीटर एरिया आहेत, त्याच आम्ही फक्त 3 जण आहोत एन्क्रोचमेंटमध्ये, आम्ही कुठे कुठे जाणार? हे सत्य आहे. खरं आहे, अगदी खरं आहे. तुम्हाला सांगतो, जेव्हा मी 95 साली KVSमध्ये आलो होतो,
तेव्हा आमचा डिमॉलिशनचा जो फोर्स होता की वी हॅव गॉट लॉट ऑफ लेबर्स, सगळा फुल फ्लेज स्टाफ असायचा आणि आम्ही पण जायचो डिमॉलिशनला. म्हणजे मी आणि माझा एक कलिग, माझा ज्युनियर इंजिनियर, आम्ही तर JCBवरती बसून आम्ही डिमॉलिशन करायचो. दिवसाला 100 150 स्ट्रक्चर तोडायचो आम्ही. आणि त्यावेळेस मला चांगलं आठवतं, म्हणजे जुहू वर्षा रोडला जर आपण गेला तर तिथं एक कचऱ्याचा डम्पिंग ग्राउंड तुम्हाला दिसेल. त्याच्या बाजूला कपासवाडी आहे. आता कपासवाडीमध्ये सगळे एन्क्रोचमेंट झाले, तिथे SRची बिल्डिंग वगैरे बांधल्या. परंतु हा जो एक प्लॉट होता महापालिकेचा प्लॉट होता आणि तिकडे आमचे विदर्ग म्हणून वॉर्ड ऑफिसर होते. त्यांना मी सांगितलं, म्हटलं सर आपण हे किती वेळ वाचवणार ह्या जागा. त्यामुळे अरे माले काय करायला पाहिजे. म्हटलं सर इथं कचरा डंप करून टाकूया. तर तो कचरा अजूनही डंप केलेला आहे, पण त्याच्यामुळे कमीत कमी झोपड्या तरी आल्या नाहीत आणि महापालिकेचा तो भूखंड असा वाचलेला आहे. आज सर्वात मोठा आजचा विषय म्हणजे BMCमध्ये काम होत नाही कारण तिथे ऑफिसर्स किंवा कर्मचारी नाहीत. आणि ही जी वेकन्सी आहे 30%च्या जवळपास आहे. याला कोण जबाबदार आहे प्रश्न आपण विचारला पाहिजे. कारण यांनी जर सांगितलं जनरल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा जे म्युनिसिपल कमिशनर आहेत, कोणीतरी जबाबदार आहे ना. माणसं नाहीत आणि आपण अपेक्षा करतो काम झाले पाहिजेत आणि BMC आपल्याला काहीतरी नेहमी गोळ्या देत बसते जेव्हा भेटायला जातो आम्ही. तर आपण सर याच्यावर विचार करूया की कसं आपण प्रेशर टाकून भरती करावी BMCमध्ये. तर दुसरं माझं सांगणं आहे की तुम्हाला संतुष्टी आहे का BMCमध्ये काम केल्याबद्दल? 35 वर्ष झाली. आर यू हॅप्पी की काहीतरी चांगलं करून आलं, म्हणजे लोकांसाठी काहीतरी केलं असं वाटतं का तुम्हाला? मी तर खूप समाधानी आहे, कारण का ज्या पोस्टवरती मला काम करायला मिळालं त्या सगळ्या ठिकाणी माझा परफॉर्मन्स अतिशय उत्तम राहिलेला आहे. कुठलंही फालतू डिपार्टमेंट असेल किंवा काय असेल त्या ठिकाणी मी मन लावून काम केलेलं. म्हणजे मी SSP सारख्या डिपार्टमेंटला काम केलं होतं तेव्हा 2200 म्हणजे काम कोणत्याही व्यवस्थित केलं तर तो चांगलाच आहे. येस. आणि काम हे ना हे आपल्या सॅटिस्फॅक्शनसाठी असतं. आपण त्या कामाचा पुरेपूर आपण जर त्याला आनंद मानून घेतला आणि आपलं जीव ओतून काम केलं तर कुठलंही काम काही वाईट नाही. बरोबर. अत्यंत सॅटिस्फॅक्टरी. आय एम टोटली सॅटिस्फाईड विथ माय एव्हरी जॉब. आता मला एक सांगा, तुम्ही एवढे चेक बॅलन्सेस असतात, म्हणजे मी विचारलं तर प्रोसेस काय, म्हणजे फाईल खूप ठिकाणी जाते, बऱ्याच प्रमाणात लोक सह्या करतात, पुढे पाठवतात. हे सर्व केल्यानंतरही गोखले ब्रिज सारखा फियास्को का होतो? पहिली गोष्ट तर तुमचा डिपार्टमेंट आहे. येस. मला तुम्ही फार छान प्रश्न विचारला गोखले ब्रिजबद्दल, कारण का हा माझा अत्यंत आस्थेचा विषय. कारण गोखले ब्रिज दिस पेन्स मी अलॉट. माझ्याकडे जर शक्ती असते किंवा माझ्याकडे मला उपाय असता तर मी PIL केलं असतं. कारण हे असताना एक हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, असा गोंधळ झाला तर ज्याने तो गोंधळ केला, कधी तो माणूस आपल्या कानूनखाली येतो, लॉमध्ये येतो, की तो इन्क्वायरीमध्ये निसटून जातो? नाही, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला उत्तर देतो. जसं तुम्हाला मी आधीच बोललो की गोखले ब्रिज हा अत्यंत माझा जिव्हाळ्याचा संबंध आहे. कारण तिथं मी प्रचंड काम केलं. त्या ब्रिजवरती मी सगळ्यात जास्त साईट व्हिजिट केलं. त्यातले गर्डर लॉन्च करण्याच्या दिवशी मी आणि आमचे तिथले स्थानिक आमदार साहेब अमित साठम, म्हणजे आम्ही रात्रभर बसून होतो की तो गर्डर कसा लॉन्च होतो. महापालिकेच्या कुठल्याही इतिहासात कुठलाही DMC आणि लोकप्रतिनिधी असं रात्रभर जाऊन तिकडे थांबलेलं असं कधी झालेलं नाही. परंतु गोखले ब्रिजच्या सगळ्या इव्हेंट्सला मी तिकडे होतो आणि जेव्हा तो कंप्लीट होऊन तसं लोकार्पण झालं पहिल्या फेजचं, तेव्हा मी ऑलरेडी रिटायर झालो होतो. पण मला अमित साठम साहेबांनी मला तिकडे बोलवलं. आमचे सगळे अधिकारी तिकडे होते आणि गोखले ब्रिजविषयी सांगताना तर लोकांना सगळ्यांना आधी सांगितलं होतं की गोखले ब्रिजची एक मार्गिका सुरू झाल्यानंतर दुसरी मार्गिका चालू होणार आणि नंतर मग जे कनेक्टर आहेत त्याचं काम होणार. बऱ्याचशा लोकांनी आणि कॉमेडियन लोकांनी त्याची फार टर उडवली. हे त्याचं मुख्य कारण असं की लोकांपर्यंत खरी बातमी पोहोचलीच नाही. तर ती जी गोखले ब्रिजची जी खरी बातमी आहे ती तुम्हाला मी आज सांगणार. त्याच्यावरून तुम्हाला पण कळणार की प्रॉब्लेम कसे येतात आणि ते कसे सोडवले जातात. गोखले ब्रिज 1978 साली बनवला गेला. जेव्हा तो बनवला गेला तेव्हा महापालिकेचे ब्रिज डिपार्टमेंट होतं, ह्या लोकांनीच त्याचं डिझायनिंग केलं. तेव्हाचे डिझाईन स्टँडर्ड वेगळे होते, तेव्हाची कामाची पद्धत वेगळी होती. तो बनला आणि लोकांना सर्व्हिस देत होता. 2019 साली जेव्हा लक्षात आलं की गोखले ब्रिजचे ॲप्रोचेस खराब झालेले आहेत, ब्रिज जे इंटॅक्ट होता पण त्याचे ॲप्रोचेस खराब झालेले आहेत, त्यासाठी टेंडर काढलं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2020 साली जेव्हा कोविड लागला तर कोविडमध्ये सगळेच कामं ठप्प झालीत. त्याच्यामध्ये याचेही काम ते ठप्प झालं. दर 2 वर्षांनी आपण स्ट्रक्चरल ऑडिट करतो आणि त्याच्यानंतर 2021 साली जेव्हा त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करायला घेतलं तर 22ला त्याचा रिझल्ट आला आणि सांगितलं की आत्ता हा जो मेन ब्रिज आहे हा पण डिलेपेटेड झालेला आहे, तर हा पण तोडायला पाहिजे. हे झालं गोखले ब्रिजविषयी. तर आणखी तुम्हाला थोडंसं पाठीमागे घेऊन जातो मी. 2012 साली
MMRDAने ते कनेक्टर बनवले. आता ओरिजिनल ज्यांनी ब्रिज बनवला ती एजन्सी होती महापालिका, नंतर हे कनेक्टर बनवले ते MMRDA. असं का? कारण काय? म्हणजे BMCचं राज्य आहे ते MMRDA मध्ये कसं आला ते ब्रिज बनवायला? MMRDAने नाही, त्यांनी काही चूक केली नाही. नाही, म्हणजे माझा प्रश्न आहे की एकाच ठिकाणी एवढे अथॉरिटी आल्या तर गोंधळ त्याच्याविषयी मी होणारच तुम्हाला ना. बोलेल आणखी, दॅट आय विल मेक यू क्लिअर. कारण त्याविषयी आदरणीय चेज साहेबांनी एक पत्र लिहून कळवलं होतं मुख्यमंत्री साहेबांना की मुंबईमध्ये 4-5 प्लॅनिंग अथॉरिटी, SRA, म्हाडा आहे, नंतर MIDC आहे, MMRDA आहे, ते सगळे क्लब करून एक पाहिजे किंवा त्याची एक ॲपेक्स कमिटी पाहिजे की जेणेकरून कोण काय करतं ते एकमेकांच्या संगनमताने आणि एकमेकांना विचारून ते करायला पाहिजे. दॅट विल डिस्कस लॅटर ऑन. तर MMRDAने तो ब्रिज बनवला, तो पण ठीक होता. आता ओरिजिनल ब्रिज बनवला सगळे काय झालं, परंतु जेव्हा ॲक्च्युअली कामाला सुरुवात झाली गोखले ब्रिजची तेव्हा रेल्वे अथॉरिटीची परवानगी लागते, कारण तो जो ब्रिज आहे तो रेल्वेवरती आहे. आता रेल्वेच्या अथॉरिटीवर सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा जो ब्रिज आहे हा तुम्ही 1978 साली बनवला होता, तेव्हाचं जे क्लिअरन्स होतं ते 5.5 मीटर होतं, ते आम्हाला चालणार नाही. आत्ता नवीन सगळ्या ट्रॅक्स वगैरे जे आहेत ते आम्ही अपलिफ्ट करतो आहे, कारण ते पाण्यामध्ये जाऊ नये म्हणून. तर आम्ही सगळे जे ट्रॅक्स आहे हळूहळू सगळे उसळणार आहोत. दुसरी गोष्ट की इथून डबल डेकर जात नाही, तर डबल डेकर जाण्यासाठी त्यांना एक सर्टन मार्जिन पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी सांगितलं की आम्हाला ही जी खालची जी उंची आहे ती 5.5 मीटरच्या ऐवजी 8.5 मीटर करून द्या. आता रेल्वेने त्याशिवाय आम्हाला NOC देणार नव्हती, कारण आम्ही काही डिझाईन तयार केलं तरी त्याच्यावरती जोपर्यंत रेल्वेच्या 36 अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी होत नाही, 36 तोपर्यंत आम्ही तसं ते डिझायनिंग आम्ही पुढे त्याशिवाय कन्स्ट्रक्शन करू शकत नाही. आणि त्या कामावरती रेल्वेचे जे कन्सल्टंट असतात, स्पेसिफिक कन्सल्टंट असतात, त्यांची देखरेख असते की त्यांच्या निगराणीखाली ते सगळे काम चालू झालं पाहिजे. आणि मग हे जेव्हा सांगितलं तेव्हा ॲटोमॅटिकली गोखले ब्रिज जो आहे जो 5.5 मीटरवरती होता तो वरती उचलला गेला आणि 8.5 मीटरवरती कन्स्ट्रक्ट केला. आता 2012 साली ते MMRDAने तो ब्रिज बनवलेला आहे, त्याची लेवल तर खाली आहे, मग करणार काय तुम्ही आता? पण त्यांना कोणी कळवलं नाही की ब्रिज आता हाईट चेंज नाही, आता हे झाल्यानंतर, कारण की 2012 साली तर ही रिक्वायरमेंट नव्हती ना, ही रिक्वायरमेंट आली 2022 साली. त्याच्यामुळे महापालिकेने ठरवलं होतं की आधी दोघी ज्या विंग्स आहेत त्या आपण लेन चालू करूया आणि त्याच्यानंतर यथावकाश हे जे MMRDAचं जे डिझाईन आहे, कारण ते डिझाईन त्यांनी केलं होतं, त्यांच्याकडे पेपर्स मागवणे, त्यांच्याकडनं डिझाईन्स घेणे, ते घेतल्यानंतर व्हॉट बेस्ट कॅन बी डन ते आपण करूया. आणि त्याच्यापासून काही एवढं फारसं अडणार नव्हतं, कारण का येणारा जो काही ट्रॅफिक होता त्याला फक्त एकच सिग्नल तो जम्प करत होता, त्याच्यामुळे खूप काही ट्रॅफिकचा लोंढा होऊन खूप काही त्रास होणार असं काही नव्हतं. सो धिस वॉज द व्ह्यू ॲक्च्युली. परंतु जेव्हा हे चालू केल्यानंतर समाज माध्यम तुम्हाला माहिती आहे, परसेप्शन दिलं की लोकांना ते खरं वाटायला लागतं. त्याच्यामध्ये याच्यामध्ये कोणाची चूक होती असं अजिबात नाही. मग आपण जर असं सांगितलं रेल्वेला तुम्ही आता हाईट वाढवू नका, त्यांनी 5.5 मीटर ठेवली असती ते ऑटोमॅटिक तिथं मर्ज झालं असतं, काही प्रॉब्लेमच नव्हता. नाही, जर हेच खरं आहे मग हे सर्व जेव्हा बोलणं चाललं होतं की हे गॅप राहिलं, हे राहिलं, व्हॉट इज द तमाशा अँड ऑल दॅट, तेव्हा काय कोणी स्पष्टीकरण केलं नाही. स्पष्टीकरण काय दिलं रेल्वेने की आम्हाला माहितीच नव्हतं. रेल्वेने सांगितलं, BMCने काहीतरी वेगळंच सांगितलं. त्यांनी काय सांगितलं की ही जी इन्क्लाइन आहे ही इन्क्लाइन सुटेबल नाही म्हणून आम्ही असं केलं. म्हणजे बाय doing this wrong explanation you are increasing the anger. Exactly. There was no proper dissemination of the information regarding this. ही जर बरोबर एक्झॅक्टली माहिती दिली असती तर याच्यावरती तुम्हाला मी सांगतो ना की आयुक्त साहेबांनी पण ठरवलं होतं की ही चूक आहे, याच्यावरती आपण एन्क्वायरी लावायला पाहिजे. इन्क्वायरी आहे आता. आमचे ॲडिशनल कमिशनर होते, त्यांनी पण मला सांगितलं की मला जे असं आपल्याला एन्क्वायरी लावायची आहे. त्यांना मी सांगितलं, म्हटलं सर आय वॉन्ट टू टेल यू द स्टोरी ऑफ द गोखले ब्रिज, आणि जी तुम्हाला सांगितली तीच त्यांना सांगितली. हे सांगितलं ते पण म्हटलं कशी काय एन्क्वायरी लावणार. इट वॉज व्हेरी क्लिअर दॅट द साईड जे ब्रिज आहे ते नंतर परत केले जातील हे माहिती असताना जर अशी खबर उडवली आणि त्याचं सर्वांनी दिले की 26 फेब्रुवारीला जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा चहल साहेबांनी भाषणात सांगितलं होतं, अमित साटप साहेबांनी भाषणात सांगितलं होतं, तर लोकांना कळलं नाही असा प्रश्नच नव्हता. ह्या गोष्टी भरसभेत तिकडे सांगितले. 2000 लोक तिकडे होते, त्या ब्रिजवरती बसून उद्घाटन केलेलं त्या दिवशी. पण तरी तुम्ही सांगितलं कम्युनिकेशन राहिला, डिसिमिनेशन काय असं माहिती जेव्हा हे सर धमाल झाली न्यूजपेपरवर आणि टीव्हीवर तेव्हा व्यवस्थित स्पष्टीकरण आलंच नाही. स्पष्टीकरण अगदी वेगळेच होते काहीतरी. ठीक आहे, म्हणजे काहीतरी
वेगळी स्टोरी होती. ठीक, आपण पुढे जाऊ. मग हा एक प्रश्न आहे, जर अशी आणखीन कधी गोंधळ झाले, होत असतील नेहमी काहीतरी, म्हणजे रस्ता बरोबर झाला नाही किंवा फुटपाथ बरोबर झाला नाही, पाहिजे तसा कळ मिळाला नाही वगैरे वगैरे, तेव्हा त्याची इन्क्वायरी आणि त्याची पेनल्टी याला काही क्लॉज आहेत का? नाही, आता तुम्हाला सांगतो की दिस इज ऑल व्हाईट आता वॉशिंग. हे रेल्वेच्या वरती जेवढे ब्रिज आहेत, आत्ता आपण बॉम्बे सेंट्रलचा ब्रिज घेतला आहे, तिथं पण सेम प्रॉब्लेम आहे. कारण त्याची पण हाईट कमी आहे, त्याची पण हाईट त्यांनी आता वाढवून दिलेली आहे, त्याचं काम सुरू केलेलं आहे आपण. सायन्स ब्रिज तिथेही तसंच आहे. त्याच्यामुळे काय आता ॲप्रोचेस लावून होतात, पण आता काय ना, तो सगळाच ब्रिज टोटो आपण तयार करतो. म्हणजे हा किंवा बाकी कोणताही प्रोजेक्ट असेल, त्याचा जर गडबड झाली तर जो मुख्य इंजिनियर आहे किंवा जो तिकडचा इंजिनियर आहे ऑन लोकेशन, त्याला काहीतरी इन्क्वायरी बसते, त्याला कधी काही पनिशमेंट होतो, त्याला कधीतरी पेनलाइज केलं जातं, की हे सर्व असंच? सर, तुम्ही जे परसेप्शन मांडता आहेत ते थोडंसं मुद्द्याला सोडून वेगळं आहे. त्याचं कारण असं आहे की वी आर लुकिंग फॉर द डेव्हलपमेंट. आजच्या तारखेला तुम्ही विचार करा की पवन हंस वॉज द फर्स्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑफ द मुंबई. आता त्या ठिकाणी आपण एकही प्लेन उतरू शकत नाही, एअरपोर्ट तसंच आहे. सेकंड थिंग, त्याच्यानंतर सांताक्रूज एअरपोर्ट आलं. सांताक्रूज एअरपोर्ट आल्यानंतर आज जर आपण गेलं तर त्याची हालत जी आहे ती अक्षरशः बसस्टँडसारखी. बसस्टँडला जेवढे लोक असतात तेवढं तिकडे झालेले आहेत. तुम्ही सहारा इंटरनॅशनलला गेलात, तिकडे वेगळं आहे. तर ह्या ज्या डेव्हलपमेंटनुसार जे होतात त्याचे रिक्वायरमेंट बदलत जातात आणि त्या रिक्वायरमेंटनुसार त्यात कोणाची चूक नसते. आपण डेव्हलपमेंट करतो म्हणजे ती चूक होते असं काही नाही. आता उद्या जर इथून जर बुलेट ट्रेन याची जर सुरुवात हे केलं असतं की ठरवलं असतं की नाही, चर्चगेटपासून बुलेट ट्रेन डायरेक्ट तिकडे जाणार, नवीन स्टेशन नको यायला हे कर, तर आपल्याला कितीतरी गोष्टी बदलायला लागल्या असत्या. तर याच्यामध्ये चूक अशी समजू शकत नाही आपण. ते नंतर आपण या प्रश्नावर, की जेव्हा असे विकासचे आपण प्लॅनिंग करतो तेव्हा व्हॉट इज द टाईमलाईन यू लुकिंग ॲट? 5 इयर्स, 10 इयर्स, 40 इयर्स, ह्याला काहीतरी विजन असलं पाहिजे. त्यानंतर बोलू आपण, त्याचा रिव्ह्यू आपण. आपल्याकडे जे ऑडिट डिपार्टमेंट असतो, ऑडिट डिपार्टमेंट फक्त प्रोजेक्ट बघतो की त्याला क्वालिटी पण बघतो? सर, ऑडिट डिपार्टमेंट बेसिकली जे ते आमच्याकडे इंटरनल ऑडिट असतं आणि CAGचं ऑडिट असतं. हे दोघी जे ऑडिट आहेत ते बेसिकली दे लुक ॲट द फायनान्सेस, की आमचे जे काही बिलिंग आहेत त्यात कुठे काही चूक तर झाली नाही, टेंडरिंग सिव्हिल ऑडिट होत नाही. हां, सिव्हिल ऑडिट त्यासाठी आमच्याकडे विजिलन्स डिपार्टमेंट आहेत. ते वेळेवरती येतात, त्याचे ऑब्झर्वेशन काढतात. ते सगळे कॉम्प्लाय झाल्याशिवाय त्याला फायनल बिल मिळत नाही. किती का मोठा कॉन्ट्रॅक्टर असं ना किंवा किती का छोटा कॉन्ट्रॅक्टर असं ना, तर त्याला पेनल्टी होते. ते त्यांच्या सगळे नॉर्म्स असतात, त्याच्यापर्यंत ते सगळे चेक करतात आणि त्यानुसार ते सगळे डिपार्टमेंटला रिपोर्ट कळवतात आणि डिपार्टमेंटने त्याचे कॉम्प्लाय केल्याशिवाय ते NOC देत नाहीत. तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही एक रोड तयार केला, जिथे जॉईंट असतो, तो जॉईंट कधीही बरोबर नसतो, कधीही. म्हणजे लहानपणापासून बघतो आम्ही, जेव्हा डांबर रोड ते वेगळं, आता RCC तुम्ही करताय एक रोड, पुढे त्या बाजूला दुसरा रोड आहे, मधला जो पट्टा आहे तो कधीही व्यवस्थित जॉईंट केला जात नाही. त्याला कशी पेमेंट मिळते? आता आपल्याकडे ओरिजिनली जेव्हा CC रोड सुरू झाला, परवाच मी कंप्लेंट केली आहे MBSमध्ये, एक असाच रोड आहे. आणि मी नेहमी सांगतो, हे मध्ये जे पट्टे असतात तुम्हाला दाखवायला, की बघा आम्ही केलं नसतं काय हालत झाली असती तुमची, म्हणून त्या मधला पट्टा सोडून देतात. त्याला कोण जबाबदार आहे? जर तुम्ही ऑडिट करता आणि पेमेंट थांबवता, मग यातले पट्टे जर राहतात सर्व अगदी वाईट कंडिशनमध्ये, म्हणजे पावसात एक चांगला रोड येतो, सडनली मध्ये डांबरचा पॅच येतो, तो फुटलेला आहे, त्या कोण ठीक आहे, म्हणजे आता मग दगड करत तुम्ही पुढे जाणार. तुम्ही जर सीपच्या बाहेर आलात आणि राईट साईडला JVAला गेलात तर ती सर्व्हिस रोड आहे, कधीही बरोबर नसते. त्याला पैसे कसे मिळतात? आता तुम्हाला सांगतो याच्यामध्ये ना, की साधारणतः 86-89 पासून CC रोडची संकल्पना मुंबई महापालिकेत आल्यानंतर की तुम्ही जो पॉईंट सांगितला तो एक्झॅक्टली तोच पॉईंट होता, की जे काही जंक्शन्स आहेत दोज आर व्हेरी मच व्हर्नरेबल. तिथंच सगळ्यात जास्त खड्डे पडतात, तिथंच जास्त ट्रॅफिक होते, सगळी चौबाजून ट्रॅफिक तिथे येऊन हे करत असते. त्याच्यामुळे त्या पॉईंटला ट्रॅफिकचा लोड सगळ्यात जास्त असतो आणि त्या गोष्टी ओव्हरकम कराव्या म्हणून आधी असं ठरलं होतं की हे जे जंक्शन सगळे कॉन्क्रीटचे करून टाकायचे, त्याच्यामुळे भविष्यात प्रॉब्लेम होणार नाही. परंतु जसे ते जंक्शन करायला घेतले तर सेकंड थिंग जी लक्षात आली एक कालावधीने 2-3 वर्षामध्ये, की ज्या काही युटिलिटी सर्व्हिसेस आहेत तर ते सगळ्या जंक्शन क्रॉस करून जायला लागतात इकडे तिकडे. बरं, युटिलिटी सर्व्हिस आपल्याकडे 1-2 नाही 32 आहेत मुंबई महापालिकेत. 32 मुंबई आहेत, त्याशिवाय जे केबल आणि सर्व येतात ते वेगळे, सगळेच म्हणजे सगळे पकडून. कारण काय, मुंबई महापालिका एक अशी आहे की जिथे तुम्हाला BST पण सर्व्हिस देते, तुम्हाला अडानीचे पण वेज मिळते, MSSBची पण मिळते. 3 एकाच याच्यासाठी 3 युटिलिटीज आहेत. महानगर गॅस आहे, टेलिफोनच्या लाईन्स आहेत आपल्याकडे, नंतर मोबाईलचे वेगवेगळ्या 2-3 कंपन्या आहेत. तर प्रत्येकजण ते टाकत असतात.
तर त्याच्यामुळे तो मग परत आता CC रोड केलं त्याला काय करणार. तर त्यासाठी परत मग वी रिवाइज द पॉलिसी आणि असं ठरवलं की हे जे जंक्शन्स आहेत ते मास्टेकमध्येच ठेवायचे आणि बाकीचा रोड CC करायचा. आणि मास्टेक करा तुम्ही, पण मास्टेकचा लेवल कधीही RCC बरोबर किंवा दुसऱ्या मास्टेक बरोबर मॅच होत नाही. सर त्याचं कारण असं आणि आहे ते तिथे मग विदिन अ मंथ ते सरळ फुटतात, कारण ते ट्रॅफिकमध्ये फुटणारच. तर त्याला कोणी बघत नाही. तुम्ही सांगता आम्ही पेमेंट करत नाही तो शिवाय, मग एक्झॅक्टली कोणाची जबाबदारी ते अगदी बरोबर जॉईंट करण्याची. आधी मी तुम्हाला मास्टेक विषयी सांगतो की मास्टेक रोड आणि CC रोड दोघांच्या याच्यामध्ये फरक तुम्हाला सांगतो. मास्टेक रोड हा CC रोडच्या मानाने स्वस्त आहे, पण ॲज पर ॲज द रायडिंग क्वालिटी इज कन्सर्न तर मास्टेक रोडची रायडिंग क्वालिटी इज फार बेटर दॅन द मी CC. गाडी चालवतो, मला बरोबर. खूप वर्ष झाली गाडी चालवताना. मास्टेक रोडची राईड क्वालिटी बेटर असते RCC पेक्षा. हे माझा स्वतः अनुभव आहे. म्हणजे हायवेवर गेला तर मला लक्षात येईल. आता तुम्हाला सांगतो की काय होतं माहिती आहे का, आपल्याकडे आपण 3 सीझन बघतो. पावसाळा बघतो, हिवाळा बघतो आणि उन्हाळा बघतो. आजकालचा आपला जो उन्हाळा आहे तर इट इज प्रिटी गुड. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर म्हणजे सांताक्रूजचा बीच बघा किंवा जिथं एकदम लार्ज पट्टा आहे, तर उन्हामुळे मास्टिक जे आहे ते वितळून त्याची क्रिपलिंग तयार होतं. बरोबर आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, पावसाळा आला तर रेनची जी डेन्सिटी आहे मुंबईतली, तर मुंबईमध्ये साधारणतः 2500 मिलीमीटर पाऊस पडतो. याच्यापैकी 40% पाऊस जो आहे हा 3 दिवसात पडतो, विदिन 3 इव्हेंट्स. आणि त्या पावसाच्या इंटेन्सिटीमध्ये मास्टिकला तग धरणं हे थोडंसं जड जातं, कारण काय नुकताच उन्हाळा गेला आता आपण बघितलं उन्हाळा संपला नाही. चुकतो मी. आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवे बघितला, तो मास्टेकचा आहे, कधी बिघडत नाही. म्हणजे काही लहान सहान तुकडे बिघडतात ते येतात रातोरात बरोबर करून टाकतात. ते आम्हीच करतो सर, करताना बरोबर. पण ईस्टर्न एक्सप्रेसचा जो क्वालिटी आहे मास्टेकचा बाकी ठिकाणी का नाही असा माझा प्रश्न आहे. कारण साऊथ मुंबई अजून पण काहीतरी डांबर रोड फार चांगले आहेत, त्यांना काही होत नाही. मी साऊथ देशामध्ये तुम्ही फिरला असाल, मी पण फिरलो आहे, सर्व तिथे आपल्याकडे सारखाच पाऊस येतो, तिथे रोड बिघडत नाहीत. म्हणजे देर इज समथिंग डेफिनेटली रॉंग. तेच सांगतो टेक्निकल आन्सर फॉर दिस. तुम्ही जर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे किंवा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जर बघितला, तिथं लिनियर ट्रॅफिक आहे एकाच दिशेने जाणारी. परंतु मुंबईतले जेवढे जंक्शन्स आहेत तिथं चारही बाजूने जाणारे ट्रॅफिक आहे. त्याच्यामुळे इंडक्शन ऑफ द स्ट्रेस इज इन ऑल द 4 डायरेक्शन्स. म्हणजे 1 मिनिटं गाडी इकडनं जाणार, दुसऱ्या मिनिटाला इकडनं, तिसऱ्या मिनिटाला इकडनं जाणार, चौथ्या मिनिटाला सबबमध्ये तुम्ही पार्ल्यात आता. येस. तुम्ही JVLR वरून जात असाल. येस येस. वन वे रोड आहे तरी कधी बरोबर नसतो. JVLR सध्या तुम्ही इंजिनिअरिंग उत्तर देता पण मी कारण सर्व विषयावर फिरलो आणि पावसात जी जागा आहे तिथे पण फिरलो आहे. JVLR आधी पण बघितलं, आता बघितलं. स्लोली आय कॅन टेल यू ऑनेस्टली, क्वालिटी ऑफ द रोड्स, द कन्स्ट्रक्शन क्वालिटी ऑफ रोड इज हॉरिबल. आणि तुम्ही सांगता ना की मध्ये RCCमध्ये RCCमध्ये डांबरचा पॅच असतो, डांबरमध्ये RCचा पॅच असतो. हा जो प्रकार चालला आहे याला कोण जबाबदार आहे सर? सध्या तरी फॉर एक्झाम्पल JVLR कोणाखाली आहे, BMC की MMRD? तेच सांगतो. JVLR सध्या ना आपण MMRDला काम करण्यासाठी त्यांना आपण हँडओव्हर केलेलं आहे. जोपर्यंत त्यांच्याकडे काम त्यांचं कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्याची डागडुजी, त्याचं मेंटेनन्स सगळं MMRD करणार. परंतु येतात त्यांचे झाल्यानंतर, काम संपल्यानंतर ते जो रस्ता आहे तो अद्ययावत करून ते आम्हाला हँडओव्हर करणार आणि त्याच्यानंतर मग असला प्रॉब्लेम परत येणार नाही. बघू आपण, कारण ते काय करणार, तुम्ही आलात तर तुम्ही परत हिसाबे सुरू करणार. नाही ते बराचसा तर CC रोड त्याच्या नाही, ते काही नाही. तुम्ही या बघा, माझ्याबरोबर या तुम्ही फिरायला. म्हणजे CC रोडचं काय क्वालिटी आहे. आय चॅलेंज यू टू गो इवन 1 किलोमीटर विदाउट दोज पॉट होल्स. सर बेसिकली काय झालं की आता पॉट कसं आहे, म्हणजे मध्ये RCचा लेवल होणार नाही, मग तिथे दुसरा सुरू होणार पॅच, मध्ये पॅच बरोबर म्हणजे तिथे डांबर टाकणार. हे जे प्रकार याला कोण जबाबदार आहे? नाही, हे दिस रिक्वायर्स टू बी डील इन अ व्हेरी ग्रेट सेन्स. तुम्ही म्हणता ते अत्यंत खरं आहे. कारण काय झालं माहिती आहे का, की आपण मेट्रो काढायला घेते ती नंतर ऑलरेडी CC रोड झालेला आहे. CC रोड झाल्यानंतर तो CC रोड आपण पंक्चर करतो. पंक्चर केल्यानंतर आतून स्ट्रेस त्याला इंड्यूस होतात. त्याला मग काही ठिकाणी त्याला पाणी जातं, अपलिफ्टमेंट त्याला प्रेशर मिळतो, त्याच्यामुळे अनइव्हन सरफेसेस तयार होतात. बट वी रिअली नीड टू लुक ॲट. कारण हे सर्व सबबमध्ये असतो. सिटीमध्ये तुम्ही पॅच दाखवला, मेट्रोचं काम झाला, सर्व अंडरग्राऊंड आहे, तुम्हाला कुठेही तसे पॅच दिसणार नाहीत. यू फाइंड दॅम व्हेरी क्लिअर. येस येस सर, तोच तो फरक आहे. कारण सिटीमध्ये सगळे जे मेट्रो आहे ते आपण अंडरग्राऊंड घेतलेली, जवळपास 20 मीटर वर पण आपण खोदकाम केला, हो, परत टाकलं रोड, तिथे असे पॅच तुम्हाला दिसणार नाहीत. सर काय ना, आपण जे काही खोदलं होतं तो एंटायर पॅच आपण केला. तुम्ही AC रोड बघा किंवा लिंकिंग रोड बघा किंवा JVLR बघा, आपण काय करतो सर, मध्ये आपण त्याला कॉलमसाठी पंक्चर करतोय. कुठलंही पॅचवर्क
इट विल नेवर मॅच विथ द होमोजिनियस वर्क. मी तुम्हाला सांगतो एक ते सेन्स ऑफ चलेगा, चालेल. मी तिथून जातो आता JBLला भरणं आणि तिथे नवीन त्याने डिवायडर टाकले मध्ये फुल वगैरे लावायला. ते डिवायडर पण स्ट्रेट नाहीत. असा काम त्याला ऑडिट करतो आपण, पेमेंट करतो. तो MMRDA तुम्ही असाल म्हणजे कांट यू ड्रॉ स्ट्रेट लाईन की तुमचे जे गर्डर आहे सर्व सरळायला पाहिजे. दॅट इज द प्रॉब्लेम आय एम सेइंग. बिकॉज इथे चालेल कोण बघतोय. असा एक प्रकार आहे. साऊथमध्ये चालत नाही कारण चीफ मुख्यमंत्री तिथे जाणार, कमिशनर तिथे जाणार. तिथं तुमचं अगदी व्यवस्थित तुमचा फुटपाथ असेल काय असेल व्यवस्थित चालतो तिथे. तिथे असं काही चालेल असा प्रकार नसतो. खरं ही गोष्ट खरी बरोबर आहे ना. म्हणजे त्याच्यावर येऊ आपण परत. मी तुम्हाला काय एवढं सांगतो कारण आमच्याकडे कोणी म्युनिसिपलमध्ये काम केलेलं कोणी आला नव्हता आतापर्यंत. पसरीचे आलेले ट्रॅफिकचे होते. त्याने पण बरं का आम्हाला सांगितलं. तर एक माझा प्रश्न असा आहे की मुंबईत फुटपाथ बहुतेक नाहीच. मान असेल तुम्हाला. काही ठिकाणी आहेत जे आहेत त्यापैकी 80% एन्क्रोचमेंट आहे. क्वालिटी पण पुअर आहे. फुटपाथ हा काही नागरिक हक्क नाही का? पहिला प्रश्न. दुसरा, असं का असतं की तुम्ही फुटपाथ करत असता आणि करत जमला की तिथे कोणी येऊन बसतो आणि फुटपाथ कधी कोणी चालायला गेला. मी प्रयत्न केला आहे. मी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपासून MIDC रोडवर पायी चालताना कसं पोचेन मी याला JBLचा प्रयत्न केला. आय कॅन नॉट वॉक कंटिन्युअस द फुटपाथ. 10 मीटरनंतर खाली उतरावायचं कारण पुढे कोणीतरी सामान ठेवलं आहे, पुढे कोणीतरी मोचीचं दुकान आहे, पुढे कोणीतरी पकोडेवाला बसला आहे. आय कॅन नॉट वॉक ऑन द फुटपाथ. हे सर्व ठिकाणी म्हणजे 80% असं आहे. एक तर फुटपाथची क्वालिटी, दुसरं फुटपाथ एन्क्रोचमेंट आणि हॉकरबद्दल काय प्रेम आहे का BMCचा? म्हणजे हॉकर आला की त्याला प्रेमाने बसू द्यायचं काय? म्हणजे काय प्रकार आहे? माणसाने का चालू नये फुटपाथवर? कारण डेन्सिटी ट्रॅफिकची. म्हणजे मी रोडवर चाललो तर कोणी तर उडवणार मला आणि उडतात लोक दररोज. आपण बघितलं काहीतरी मी आज वाचत होतो 178 माणसं पेडेस्ट्रियन मरतात 1 वर्षात. तर ह्याला जबाबदारी काय? म्हणजे फुटपाथ, त्याचा एन्क्रोचमेंट आणि त्याची पुअर अरेंजमेंट, ह्याला कोण जबाबदार आहे? ह्या बाबतीत तुम्हाला पहिला प्रश्न मी विचारतो असा, तुमचं गाव कुठलं? मुंबई. मुंबई, करेक्ट. माझा जन्म परळमध्ये झाला आहे. तर असं जे सांगणारे जे लोक आहेत, मला तुम्ही पहिल्यांदाच भेटलेत की माझं गाव मुंबई आहे. नाहीतर कोणाला विचारलं कोणी सांगतं मी UPवरनं आलो आहे, मी बिहारवरनं आलो आहे, मी कोकणातनं आलो आहे, मी औरंगाबादवरनं आलो आहे, मी खानदेशवरनं आलेलो आहे. तर जोपर्यंत आपण समजत नाही की ही मुंबई आपली आहे तोपर्यंत आपण ह्या मुंबईला ह्या सगळ्या समस्यांपासून दूर लोटू शकत नाही. आज एक मुंबईकर म्हणून आपण जर मी फुटपाथवरच्या कुठल्याही भाजी विक्रेत्याकडनं भाजी घेतलीच नाही तो काय करणार? तो तुम्हाला 4 बंगल्याला एक रस्ता आहे, चर्चपासून तर लोखंडाकडे जातो. मी तिकडे 4 बंगल्यात राहिला तो 90 ते 2010 वर्ष तिकडे होतो. तिकडे नवीन दुकानं झालीत आणि त्या दुकानात कोणीही जाईना. शेवटी त्या माणसाने शक्कल लढवली आणि त्यांनी ते भाजीवाल्यांना येऊन बसवलं दुकानाच्या समोर की लोक भाजी घ्यायला येतील तर माझ्या दुकानात घुसतील. आणि अशा तऱ्हेने त्यांनी त्याचा बिझनेस वाढवला. पण हे जे आहेत भाजीवाले हे ब्रह्मराक्षस म्हणून तयार झालेत. नंतर मग त्याच्या दुकानात जायला त्यालाच वाट देईना अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यासाठी रिमूव्हल ऑफ एन्क्रोचमेंट आपल्याकडे डिपार्टमेंट आहे. मेंटेनन्स डिपार्टमेंट वेळेवरती कारवाई करते. आणि जसं तुम्हाला सांगितलं की बाहेरनं जे काही लोक येतात त्याच्याबद्दल आपल्याकडे काही रिस्ट्रिक्शन नाही, आपण ठेवू शकत नाहीत. परंतु ही जी जागा आहे ही रस्त्यांची चालण्याची जागा आहे, तर मी धंदा करायला नको हे कोणाला वाटतंच? त्याला वाटणार नाही. प्रत्येक कारण कोर्ट पण सांगतो ना की गरीब आहे त्याला धंदा करू द्या. तुम्ही मला सांगितलं ना की आता आमच्या कॉलनीमध्ये हॉकर्स कमी येतात. म्हणजे ईश्वर कृपा आणि काय BMCची कृपा आहे. 2दा BMCने प्रयत्न केले की त्या हॉकरसाठी आम्ही जागा करू. आम्ही प्रोटेस्ट केलं, आम्ही थांबवलं. पण BMCचा प्रेम काय तिथे कशाला बसले पाहिजेत? आम्ही मागितले नाहीत हॉकर झोन तयार करायचं आणि हॉकर झोनसाठी मार्किंग पण केली. लोक रोडवर उतरली, त्यांना थांबवलं. पण एकेका माणसासाठी आम्ही रोडवर येऊ शकत नाही ना. आता तुमच्यासमोर सीप्स आहे, मेट्रोसाठीचं सर्व उघडलं आपण आणि बरोबर केल्यानंतर बरोबर ते जुन्या हॉकर परत बसले आणि मग तुम्ही त्याच्यावर ग्रिल लावलं. म्हणजे ग्रिलच्या पलीकडे शॉप झाले परमानंट आणि आपण ग्रिलच्या बाजूला आपण तिथे खायला बसायचं. हा प्रकार तर आमची चूक नाही ना. याच्यामध्ये काय, जेव्हा हॉकरची पॉलिसी तयार झाली आजपर्यंत ती कन्क्लूड झालेली नाही.
द मॅटर वॉज इन द सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शनप्रमाणे आपण त्यांना जागा दाखवतो तर एक सोसायटीमध्ये इथं नको तिथे नको, मग परत लोकांना कन्वळ अरे तिथे जाऊन कसं काय बिझनेस करतील. त्यासाठी हॉकर्स प्लाझा आपण दादरला तयार केला होता, पण तू दादरला बघा आज देखील काय हालत आहे. लोक जेवढे रस्त्यावरती तेवढे आहेच. सकाळी जर आपण टिळक ब्रिजवरती गेलो तर काय दृश्य बघायला मिळतं आपल्याला. हे कोणाची तुम्हाला असं वाटतं की महापालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांनी गुरखा म्हणून काम करा, सकाळी 4 वाजेपासून नाही तुम्ही इथं हॉकर बसू नका. प्रत्येकाला पोलीस किती लोक दिल्ली पण आहे, बरोबर आहे, दिल्ली आहे, बाकी जागा पण आहेत, बाकी शहर आपण बघितलेले आहेत, तुम्ही पण गेला असाल. एवढा ओपन कुठेच नाही. आता इंदोर आहे तिथे पण होते ना सर्व हॉकर्स, सर्व साफ केले ना, त्यांना जागा दिली, बसवलं. आता मला किथेही तुम्हाला ते असे लोक मिळणार नाही. म्हणजे रोड थांबून बसले आहेत, फुटपाथवर बसले आहेत, सुरतला दिसत नाही. ते आपल्यापेक्षा घाणेरड्या सिटी होतात, आता आपल्यापेक्षा चांगल्या झाल्या आहेत. म्हणजे कुठेतरी BMCला ते काम करावं लागणार ना. वॉचमॅन सांगा, तुम्ही सुरक्षा दल सांगा, पण तुम्ही आधी सांगितलं माणसं नाहीत, माणसं पाहिजेत. दुसरं म्हणजे हा आम्ही क्लिअर करणारच, हा ठामपणे तुमच्याकडे पार, आमच्याकडे नाही ना. आम्ही फक्त कंप्लेंट करू शकतो. तिकडचा जो ऑफिसर आहे जर त्याने सांगितलं माझ्या हातात काहीच नाही, मी काय करू, मग काय होणार. मुंबई महापालिका ही भारतातली एकमेव महापालिका अशी आहे की जिला स्वतःचा BMC ॲक्ट आहे. त्याच्यामुळे एखादा माणूस रस्त्यावरती काही काम करत असेल, महापालिकेच्या जागेवरती काही काम करत असेल, ऑथॉरिटी असेल, त्याला काढायचं पण असेल तर त्याला असंच डायरेक्ट दादागिरी करून काढू शकत नाही. काढलं तर कोर्ट लगेच फटकारे मारते. तुम्ही नोटीस का नाही दिली, नोटीस दिली तर काय, तुम्हाला माहिती नोटीस दिली तर काय होतं. सिटी सिव्हिल कोर्टात गेला तर 12-15 वर्षात केस होणार, तो तिकडे इज एन्जॉईंग. अधिकारी काय वाटतं काय जजला तिथे आणायचं आणि त्या फुटपाथवर बसल्या हॉकरच्या तिथं चालून दाखवायचं की तुम्ही तर चालून दाखवा. सर म्हणजे जे आमच्यासारखे आहेत टॅक्सपेयर त्यांना चालण्याची जागा नकोच का. नाही त्याविषयी नाही बोलत सर. व्हॉट इज द सिस्टीम काही ठिकाणी, आणि याच्यामध्ये एक माणूस जबाबदार नाही, सगळेच लोक त्याला जबाबदार आहेत. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन, पोलीस डिपार्टमेंट, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो माणूस इल्लिगल करतो, ज्याला माहिती आहे की हे तर मी अनऑथराइजली करतो, इल्लिगली करतोय, तो फक्त स्वतःपुरता बघतो, तो मुंबईसाठी बघत नाही. तो पण त्याला पाहिजे न्यायपालिका त्याच्याबरोबर आहे ना, त्याला माहिती आहे. तर न्यायपालिका काय म्हणतात, तुम्ही त्याला कारवाई करायला तुम्हाला रोखत नाही, पण तुम्ही त्याला नोटीस द्या. नोटीस दिलं तर अनेक पळवाटा असतात आणि काही थोड्याफार प्रमाणात देखील पॉलिटिकल वर हस्त असतो. तर इट इज अ मिक्सचर ऑफ ऑल दिस थिंग. कुठल्या एका पर्टिक्युलर माणसाला मुंबई बाहेर येणार नाही असं तुमचं नाही, मुंबई बाहेर येणार नाही सर. की तुम्ही बघा ना सिटीमध्ये तुम्हाला कुठे फुटपाथ दिसत. तुम्हाला मी आता सांगतो, रिसेंटली बिफोर रिटायरिंग मी एक मीटिंग झाली होती, आपले गगन साहेब, त्यांना मी एक कल्पना मांडली होती की सर ॲटलिस्ट म्हटलं मुंबईचे जे 3 रस्ते आहेत, दहिसरपासून ते मंत्रालयापर्यंत व्हाया सिलिंग, त्याच्यानंतर मुलुंडपासून व्हाया B आंबेडकर रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड टू मंत्रालय, नंतर मुलुंडपासून ईस्टर्न फ्रीवे टू मंत्रालय, हे तिघी जी रोड आहेत ते सगळे आपण VIP म्हणून आपण डिक्लेअर करूया. ह्या ठिकाणी जे काही असेल ईच अँड एव्हरीथिंग ती सगळी एकदम सारखी पाहिजे. म्हणजे फुटपाथ तुमचं डिझाईन सुरू झाली ना तर एकाच स्टाईलचे फुटपाथ, एकाच स्टाईलची रेलिंग, तिथं कुठला हॉकर नको. तुम्ही सिटीमध्ये बघा ह्या रस्त्यावरती कुठे हॉकर आहेत, पेडर रोडला बघा कुठे हॉकर दिसतात, हां VIP आहे एक्झॅक्टली. तर ह्या अशा सूचना दिल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी, त्याचं इफेक्टिव्ह गव्हर्नन्ससाठी इट टेक्स अ लॉट ऑफ पेन, आणि ते एक्झिक्यूट करण्यासाठी इट रिक्वायर लॉट ऑफ मशिनरी ऑल्सो. आज आपल्याकडे माननीय पंतप्रधान येतात किंवा राष्ट्रपती येतात किंवा वेगवेगळ्या देशाचे डेलिगंट्स येतात, तेव्हा काय 2 दिवस आधी आपल्याला सगळी खबर मिळते, कारण का हा सगळं प्रोटोकॉल इश्यू असतो. मग पोलिसांकडे येतं की आता हे 2 दिवसात येणार आहेत. मग पहिलं परिपत्रक निघतं की रस्त्यावरचे खड्डे बुजा, त्याच्यातही लेन मार्किंग करा, हे करा. तर देअर शुड बी सम परमनंट सिस्टीम की हे जे 3 रस्ते आहेत त्यासाठी एक सेल तयार करून परमनंटली बघितलं तर ॲटलिस्ट यू विल फील समथिंग इज बेटर. तुम्हाला एक उदाहरण देतो. ठाण्यात जेव्हा परिवर्तन झालं मी त्यावेळी खूपदा जायचो आणि तिथे गल्ली VIP आहे. म्हणजे एका गल्लीत तुम्हाला काही दिसणार नाही काहीतरी बरोबर नाही. म्हणजे ते RCC रोड असावं किंवा फुटपाथ असावा, कचरा असावा, काहीच नाही. म्हणजे वाय ओनली 3 मेन रोड्स शुड बी VIP, एव्हरी रोड शुड बी VIP. आणि ठाण्यात ते झालेलं आहे. आणि ठाणे आपल्या बाजूला आहे, म्हणजे आपल्यापेक्षा लहान शहर आहे, तिथे जर असू शकतो तर आपल्या इथे का होऊ शकत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. आता जर मी जरा पुढे आलो तर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पवई लेकचा प्रश्न आहे. तुम्हाला पवई लेकमध्ये काय काय चाललं आहे त्याच्यानंतर एक वेगळाच माझा सेशन आहे. पण पवई लेकमध्ये जेव्हा आम्ही भेटलो म्युनिसिपल कमिशनरना, डेप्युटीला, त्यांनी सांगितलं आमचा एक कन्सल्टंट आहे आणि कन्सल्टंट हा रिपोर्ट देणार.
मग आम्ही त्याचं DPR काढणार, मग त्याचं आम्ही टेंडर काढू. त्याचा काही महिन्यानंतर कन्सल्टंट सो कॉल्ड त्याने एक रिपोर्ट दिला. त्यानंतर त्याचा खूप महिने झाल्यानंतर एक DPR आला. त्या खूप महिने गेल्यावर आता टेंडर काढणार असं मी ऐकलं, मला माहिती नाही. आणि तोपर्यंत भरतच आहे. तर हा कन्सल्टंट काय प्रकार आहे? तुमच्याकडे मोठे मोठे इंजिनियर आहेत, मग कन्सल्टंट कशाला? कन्सल्टंटच्या बाबतीत मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगू इच्छितो. एक आपला मेंढपाळ असतो, तो आपल्या मेंढ्या चरायला घेऊन जात असतो डोंगराळ भागात वगैरे, आणि अचानक एक हेलिकॉप्टर उतरतं. त्यातनं एक सूटबुटातला माणूस उतरतो, त्याला लगेच एक खुर्ची काढतो, तो लॅपटॉप उघडतो, काहीतरी कॅल्क्युलेशन करतो आणि त्या याला धनगराला सांगतो, हे इकडे ये. तो म्हटला, तुझ्या ह्याच्या प्राणी तू जे घेऊन चालला आहे त्याची जी आहे टोटल ती 1762 आहे. पण तो काहीतरी करतो, तो म्हणे हा, आणि हां त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुला सांगतो की त्याच्यामध्ये एक मेल आहे. तिसरी गोष्ट तो सांगतो की हे तू रोज सकाळी इथनं जातो आणि संध्याकाळी परत येतो, तू मला माझी फीस दे. तर तो जो धनगर असतो तो त्याला विचारतो, सर तुम्ही कन्सल्टंट आहात का? याला मोठं आश्चर्य वाटतं की अरे हा खेडेगावातला माणूस, याला कन्सल्टंट हा शब्द कसा काय माहिती? तो म्हणतो, तुला कसं काय कळलं मी कन्सल्टंट आहे? तो म्हटलं, साहेब बघा, एक तर मी तुम्हाला बोलवलं नाही तरी तुम्ही आलात. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला माहिती विचारली नाही, तुम्ही मला माहिती स्वतःहून सांगितली. तिसरी गोष्ट, जी माहिती मला ऑलरेडी माहिती आहे तीच माहिती तुम्ही मला सांगितली आणि त्याचे पैसे तुम्ही मागतात. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जे सांगितलं त्याच्यामध्ये एक मेल आहे, तो मेलने तो शिकारी कुत्रा तो या सगळ्यांची राखण करतो. तुम्ही जा इथनं. तर हा कन्सल्टंट कायचा असा प्रकार आहे. BMC का चालवते हे कन्सल्टंट प्रकार? सर काय झालं माहिती का की एक 12-15 वर्षापासून की काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी पाहिजे, काहीतरी नवीन पाहिजे म्हणून सगळ्याच याच्यामध्ये कन्सल्टंट लोकांनी पदार्पण केलं. आणि मग एका रात्रीत न पाहिजे किंवा विशिष्ट तऱ्हेचे APC टेंडर काढायचे किंवा BOT टेंडर काढायचे, आपल्या लोकांना अनुभव नाही असं सांगायचं. आणि त्याच्यामुळे हे कन्सल्टंट इतके वाढत गेलेत. आता रोडची टेंडर्स वगैरे आमच्या इंजिनियर्स लोकांनी स्वतः तयार केलीत. त्यात कन्सल्टंट काय करणार? कारण काय क्वांटिटीचा कसा करायचा ते माहिती तुम्हाला, परंतु जे काही स्पेसिफिक प्रोजेक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये खरोखर इनोव्हेटिव्ह आहेत त्यासाठी घ्यायला काय हरकत नाही. आणि शेवटी ते कन्सल्टंटचं जरी असलं तरी त्याचं मग वेटिंग आता आम्हाला IIT कडनं करावंच लागतं. त्याशिवाय बेटर वे टू गिव्ह द जॉब टू द IIT इटसेल्फ ओनली, दॅट विल बी बेनिफिशियल फॉर द कॉर्पोरेशन. IIT म्हणा, VGTI म्हणा किंवा आणखी इतर कॉलेजेस आहेत. मी जर बघितलं तर प्रायव्हेट कन्सल्टंट होता वयसाठी. आता प्रत्येक ठिकाणी प्रायव्हेट कन्सल्टंट आहेत. त्याच्यात काय अर्थ नाही असं मला वाटतं, बिकॉज यू आर कॉम्पिटंट इनफ. आमचे इंजिनियर्स आय रिअली व्हाउच ऑन देम, दे नो बेटर दॅन देम. कारण हे त्याच्यानं माहिती नसतं तर गोखले ब्रिजचा हा जो सर्व गोंधळ लोकांना वाटतं ते लोकांना वाटलं नसतं, कारण त्यांना माहिती होतं काय नेमकं झालं आहे. बरं आहे, हे जे प्रश्न आहेत एन्क्रोचमेंटचे आहेत किंवा हटमेंट, कुणीतरी घर बांधतो. आता आमच्या कॉलनीमध्ये एक फुटपाथ सर्व हटमेंटवाले आले, कारण त्याला वॅकेट केलं बिल्डरने एक जागा आणि ते बाहेर येऊन बसले. त्याला ते कोर्ट लागे आणि ते बसले आहेत. ते घाण आता समोर पण टाकतात, म्हणजे दे आर डुईंग एव्हरीथिंग पॉसिबल टू क्रिएट अ प्रॉब्लेम. नागरिकाने कोणाकडे जावं, म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट इज द रिरेसल प्रोसिजर, आणि म्हणजे व्हॉट आर द स्टेप्स. जर मी कंप्लेंट केली तर कुठपर्यंत जाते कंप्लेंट? सर याच्यामध्ये हल्ली तर आपल्याकडे 1916 हे आहे, BMCचं चॅटबोट आहे. नंतर BMCच्या प्रत्येक वॉर्डमध्ये कंप्लेंट ऑफिसर असतो. आणि एवढे करून तुम्ही महापालिका आयुक्तांकडे तक्रारी करू शकतात. महापालिका आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीला एक नंबर मिळतो, त्याला MCL ABC असं म्हणतात. तुम्ही म्हणजे कोणताही कंप्लेंट लोकल ते पण त्याला केलं पाहिजे. हो, त्याला करतात. आणि त्याच्यामध्ये सिस्टीम अशी होती की MCL ABC आल्यानंतर की MCL C मध्ये की जो काही तक्रारदार आहे त्याला उत्तर देणं अपेक्षित आहे, B मध्ये तुम्ही ॲक्शन घेऊन कळवणं अपेक्षित आहे, आणि जर A असेल तर त्याच्यामध्ये स्वतः सगळे हायर अथॉरिटी. काय प्रकार आहे म्हणजे त्याला हायरार्की म्हणजे इम्पॉर्टन्स दिलेलं आहे की त्या कंप्लेंटला वेटेज किती आहे. तर आधी याचं सगळं आढावा पण घेतला जायचा, पण गेल्या 3-4 वर्षामध्ये मला ते बघायला मिळालेलं नाही. तर आणि जसं तुम्हाला सांगितलं की देर इज अ स्केर्सिटी ऑफ द स्टाफ, त्याच्यामुळे कोणी किती तक्रारी बघायच्या, इट हॅज गॉट अ लिमिटेशन्स. पॉप्युलेशन भयंकर वाढलेलं आहे, मोबिलिटी कमी झाली. त्याच्यामुळे आधी आम्ही लोक जेव्हा मी सब इंजिनियर वगैरे होतो, माझं GE वगैरे, आम्ही आरामशीर सकाळी
8ला ऑफिसला पोचायचो, 10:30, 11, 12, 1 वाजेपर्यंत सगळा एरिया पिंजून काढायचो, दुपारी 1:30ला यायचो, जेवण करायचं, 2 वाजेपासून ऑफिसचं काम करायचं. दिस वॉज द सिस्टीम. पण आता तेव्हा फिरणं शक्य होतं, म्हणजे केवीसारखा एवढा हेवी वॉर्ड असून आम्ही सगळं ते पूर्ण करायचो. पण आता तेवढं पॉसिबल होत नाही, कारण काही सगळंच एवढं कंजेस्टेड झालं आहे. सिग्नलिंग, ट्रॅफिक कम्युनिकेशन इज टू बिझी. त्याच्यामुळे इट इज बिकम रिअली कॉस्टली अफेअर टू हॅव रिअली राऊंड ऑन दिस डे टू डे राऊंड फॉर द एव्हरी वॉर्ड. आता शेवटचा प्रश्न आहे. मी तुम्हाला सबब सांगितलं, क्वालिटी ऑफ रोड्स, क्वालिटी ऑफ रिपेअर, टाईम टेकन फॉर द प्रोजेक्ट. म्हणजे जो काम 1 महिन्याचा असतो, आमचा एक RCCचा त्यांनी रोड केला आहे, दॅट इज जस्ट 500 मीटर्स किंवा 300 मीटर्स. त्याला त्यांनी बोर्ड लावला होता, 15 महिने त्याला वेळ दिलेला होता. काम तो 2 महिन्याचा होता, 2 महिन्यात झाला. 15 महिन्याचा टेंडर का काढतो आपण? किंवा रिपेअर करण्याचा जो वेळ सबब जातो त्यापेक्षा फार कमी वेळात माहीमच्या त्या बाजूला काम कसा होतं. म्हणजे तिकडची रोड बघा, मेट्रोचं काम बघताना रोडची क्वालिटी काय, डायव्हर्जनची क्वालिटी काय, आणि सबबमध्ये बघा. हा जो दुर्भाव आहे सबबबद्दल, जास्त मोठा आहे सबब, टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स जास्त इथं येतं, BMC एक आहे. पण हा जो एक दुर्भाव आहे सबबबद्दल, एक कुदृष्टी आहे की चालेल, असं पण चालेल, तसं पण चालेल, तेच त्या सिटीमध्ये नाही. मी त्याला इंद्रलोक म्हणतो. पण हा इंद्रलोक सारा मुंबई का होऊ शकत नाही? वाय दॅट शुड डिस्क्रिमिनेशन इन द क्वालिटी ऑफ वर्क ऑफ, ॲज यू राईटली सेट, की फुटपाथ तिथे बरोबर आहेत. तिथे पॅडरोडमध्ये परवा पाऊस पडला तेव्हा ते काहीतरी क्रॅक झालं. विदिन 2 hours देर वॉज टेंट, देर वॉज पीपल सिटिंग, वर्किंग, हे सगळं चाललं होतं. पण इथे जर हा काय झाला सबब, ते कोणी बघत पण नाही. हा जो एक डिस्क्रिमिनेशन आहे, काय आहे तो डिस्क्रिमिनेशन? सर, डिस्क्रिमिनेशन म्हणण्यापेक्षा की तुम्ही जर मुंबई सिटी बघितली तर मुंबई सिटी इज मोस्टली डिझाईन अँड डेव्हलप बाय द ब्रिटिशर्स. म्हणजे आज देखील आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, रेल्वे टर्मिनस आणि महापालिका याच्यासमोरचे रस्ते जर बघितले तर अगदी ब्रॉड आहेत. आज देखील इतकी ट्रॅफिक वाढली, तेव्हा ते बैलगाडी चालवायचे, आपण त्याचे फोटोग्राफ्स पाहतो. तर बैलगाडीसाठी देखील त्यांनी एवढी मोठी प्रोव्हिजन करून ठेवली आहे. आज त्याच्या 100 पटीने ट्रॅफिक वाढलेली आहे, परंतु ते केटर करतं. आणि त्याच्या उलट जेव्हा सबब सगळे डिझाईन झालेत आणि एक्सटेंडेड सबब डिझाईन झालेत, तर जे काही लेआउट्स, आता उदाहरणच द्यायचं झालं तर लोखंडाचा जो मेन रोड होता तो 30 फुटाचा. किती बिल्डिंग्स आहेत तिकडे, हाऊ यू आर गोइंग टू केटर? शेवटी काय करायला लागलं? आता तुला प्रश्न विचारला, हा प्रश्न त्यावेळेचा इंजिनियर विचारला नसेल का? सर, प्लॅनिंग अथॉरिटीज म्हणजे हा जो लेआउट वगैरे सगळा तयार केला जातो तो खूप वरच्या लेवलला तयार केला जातो. आणि तेव्हा प्रत्येकाने ॲटलिस्ट विजन पुढच्या 50 किंवा 100 वर्षाचं ठेवून केलं तर यू विल गेट द रिझल्ट. आपण जर तात्पुरता बघितलं, आणि मुंबईमध्ये जागा म्हणजे हे सोन्याचा तुकडा आहे. तर प्रत्येक डेव्हलपर म्हणा किंवा बिल्डर म्हणा की प्रत्येकाला जागा जास्तीत जास्त कशी वाचवता येईल ते त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष BMCचा रोल आहे ना. तुम्हीच शेवटी IOD तुम्हीच देता ना. हो, आता परळचा हिस्सा आहे, सर्व तोडून मिल वगैरे तोडून ते बिल्डिंग झाल्यात मोठ्या मोठ्या. रोड तुम्ही रुंदी करण्यासाठी काही सेटबॅक घेतलंच आहे कोणाकडनं? म्हणजे अ प्लॉट ऑफ 10,000 मीटर्स, 1 लाख मीटर्स, त्याला सेटबॅक घेता आला असता ना. तिथे सेटबॅक पण घेतलं नाही. म्हणजे जो रोड त्यावेळचा होता तेव्हा तिथे फक्त मिल्स होते आणि फक्त गाड्या फिरायच्या. आता तिथे लाखो माणसं आलेत पण रोड तोच आहे. मग वाय BMC डज नॉट दॅट विजन ॲट लोकल विजन की ते काहीतरी सेटबॅक होऊया. माझ्या घरी सेटबॅक आम्ही दिलेला 1970मध्ये आम्ही सेटबॅक दिला होता पार्ल्यात, BMCने घेतला होता. आता ते सेटबॅकचा काही रिवाज संपलाच. तुम्ही चेंबूरला जा, पार्ल्यात जा, देर इज नो प्रोव्हिजन ऑफ सेटबॅक इवन इफ द प्लॉट इज व्हेरी बिग. काय आहे त्याचं कारण? असं आहे की कोणाला, म्हणजे कोणत्याही BMCच्या ऑफिसरला कधी वाटत नाही का हे नाही चालणार? नाही, ऑलरेडी रोड सगळे बनलेले आहेत, तर त्याच्यामध्ये एखाद्या बिल्डिंगचा सेटबॅक घेऊन त्याला करणार काय? तिची जागा तयार होणार, ती पण सांभाळणार कोण? पण तिथे हॉकर येऊन बसणार. तुम्हाला उदाहरण देतो, कमला मिलचा फार मोठा कमर्शियल झाला, त्याचा फ्लायओव्हर आहे. कमला मिलचा समोर जागा होती. इफ यू हॅड टेकन इवन 10 feet फ्रॉम कमला मिल कंपाऊंड, द ट्रॅफिक बिलो द फ्लायओव्हर वुड हॅव फ्लोन. ते घेतलंच नाही आणि म्हणून तिथे नेहमी जाम असतो. आणि त्याच्याकडे जागा होती, पण ती पण म्हणजे वेदर इट्स 100 feet और 200 feet, पण नक्की तिथे जर घेतलं असतं तर फ्लायओव्हरचा खालचा ट्रॅफिक स्मूथ झाला असता. एंट्री पॉईंटच चोक आहे, तेवढं कोणीतरी बघायचं की नाही? सर, त्यासाठी वी रिअली रिक्वायर अ मास्टर प्लॅनिंग फॉर एंटायर मुंबई. एंटायर मुंबईचे रस्ते जर आपण 90 आणि 120 फुटाचे जर केले संपूर्ण,
तर याला रिलीफ मिळू शकेल. आणि ह्या कारणासाठी देर आर सो मेनी स्टेक होल्डर्स की ज्यांची जागा, काही लोकांच्या संपूर्ण बिल्डिंग जाईल, त्या लोकांना डिस्प्लेस कुठे करणार, कसं करणार, त्याचा फायनान्शियल बर्डन कोण उचलणार, हे सगळे देर आर सो मेनी इश्यूज. त्याच्यामुळे आता जे आहे त्याच्यामध्ये नवीन काहीतरी वेगळ्या सुधारणा करून, जसं आता आपण नवीन कोस्टल रोड चालू केला. कोस्टल रोड चालू केल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की पेडर रोडची जी ट्रॅफिक आहे, इट हॅज सर्टनली ड्रॉप लाईक एनिथिंग. भुलाबाई देसाई रोडची ट्रॅफिक हॅज बीन ड्रॉप्ड, वरी हॅज बीन डिकंजेस्टेड टोटल. हाच प्रश्न आहे. हां, म्हणजे नवीन जे प्रोजेक्ट आहे ते पण आधी सिटीला लावतात. नाही मग जणू काय बोरीवलीपासून अंधेरीमध्ये यायला जे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा प्रॉब्लेम आहे, तिथे ते ग्रोवेलचा एक जो पूल होता तुटला, त्याला 2 वर्ष गेली त्याला रिपेअर करायला. हा पूल जर रस्ता साऊथ बॉम्बेमध्ये किती दिवसात झाला सर रिपेअर? नाही, पण आत्ताही आपल्या नॉर्थ मुंबईसाठी म्हणजे बँड्रा टू वर्सोवा ऑलरेडी MSRDCने काम हातात घेतलेलं आहे. आणि वर्सोवापासून ते थेट मीरा भाईंदरपर्यंत कोस्टल रोडची टेंडर काढून त्याची कामं पण सुरू झाली आहेत. म्हणजे तुम्हाला लवकरच असं दिसेल की जो माणूस मीरा भाईंदरपर्यंत जर्नी स्टार्ट करेल, विदिन 40-45 मिनिट्स विल बी ॲट मुंबई. मला तर असं वाटतं आमच्या वेळेची माणसाने हे सर जोपर्यंत पूर्ण होईल ना, ते पूर्ण होणार माणसं, तुमचं प्रोजेक्ट पूर्ण होणार नाही. डेव्हलपमेंट ही अशीच आता शेवटचा एक प्रश्न आहे, म्हणजे शेवटचा विचारला तर आणखीन एक आला प्रश्न, शेवटचा आता नक्की शेवटचा आहे. ओके. की MMRD आहे, BMC आहे, बाकी 10 प्रकारचे ते आहेत ऑर्गनायझेशन, शेवटी मुंबईला कोणीतरी एपेक्स बॉडी पाहिजे की नाही? ॲब्सोल्युटली पाहिजे. तुम्हाला मी मगाशी पण बोललो की माननीय चहल साहेबांनी आयुक्त असताना त्यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे एक प्रस्ताव टाकला होता की जेवढ्या काही प्लॅनिंग अथॉरिटीज आहेत त्या सगळ्या मर्ज करून महापालिका एकच प्लॅनिंग अथॉरिटी असावी. कारण का आता SR प्लॅनिंग अथॉरिटी ते त्यांचं वेगळं हे करतात. त्याच्यानंतर तुमची MMRD आहे, ते वेगळी प्लॅनिंग अथॉरिटी आहे. त्याच्यानंतर स्ट्रीप्समध्ये तुमची वेगळी प्लॅनिंग अथॉरिटी आहे. तर एअरपोर्टचे सगळे स्वतःच प्लॅनिंग करतात, रेल्वेवाले स्वतःची प्लॅनिंग करतात. हे सगळं मर्ज करून ॲटलिस्ट ह्या सगळ्यांचा समन्वय कुठेतरी झाला पाहिजे. पण तो जे मेगा प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये होताना दिसतोय. कारण का मी स्वतः त्यातल्या 2-3 मीटिंग आम्ही अटेंड केलेल्या आहे. त्याच्यामुळे आता सगळे कोणी काही जर मेगा प्रोजेक्ट घेतला की बापरे कोणाचं काही तिथं डिस्टर्बन्स होत नाही ना, एकमेकांना पूरक असेल तर तो प्रोजेक्ट नक्की घ्या, ह्या स्तरावर तरी चाललेला आहे. तुम्ही आला त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही जे प्रश्नांचे उत्तर दिले, चांगले दिले. काही ठिकाणी यू आर मोर डिफेन्सिव्ह, कारण तुम्ही BMCमध्ये आहात असं तुम्हाला वाटलं, आता तुम्ही नाही तर आणखी स्पष्ट उत्तर दिले असतं बरं झालं असतं. जो हमारे सामने बात आई है, एक तो ये कि BMC के अंदर लोग ही कम है और उसके अंदर भर्ती हो नहीं रही, 30% खाली जगह है, सबसे अमीर कॉरपोरेशन है लेकिन लोग कम है. दूसरा ध्यान में है कि डेफिनेटली क्वालिटी के ऊपर ध्यान देने का जिम्मा अधिकारी नहीं लेते. तीसरा ध्यान में है कि शहर और सबर्ब्स के अंदर भेदभाव जरूर है. और चौथा ध्यान में है कि क्योंकि मुंबई के ऊपर एक प्लानिंग अथॉरिटी नहीं है, कई तरह की अथॉरिटीज़ हैं, एक ही सड़क के ऊपर 2-2 अथॉरिटी काम करते हैं, इसके कारण कोई भी उसके लिए जिम्मेवार नहीं है, क्योंकि जो सबका हो किसी का नहीं. तो ऐसी कुछ बातें हमें पता चली. इसके लिए बहुत बहुत महालय जी का धन्यवाद, और इनको सफलता मिले आगे जीवन में, इसका भी हम इनको अच्छी शुभेच्छा देते हैं. और इसके साथ आज का कार्यक्रम पूरा करते हैं. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद.